विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 2च मिनिटाचा व्हिडिओ आणि 13 मार्काचे क्वेश्चन मी तुम्हाला देतोय. काय करायचं ते पण मी सांगणार आहे तुम्हाला. कोणते प्रश्न पहिल्यांदा करायचे तेही सांगणार आहे तुम्हाला मी. म्हणजे काय होतंय बघा, की टॉपिक वाईज करायचं नसतंच केमिस्ट्रीमध्ये लक्षात घ्या. पण काय होतंय आपली मानसिकता, अभ्यास झालाय असं वाटतच नाहीये, हे राहिलंय, ते राहिलंय असं वाटतंय. मग अशा मुलांसाठीच मी हा व्हिडिओ देतोय. इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणलं की पहिल्यांदा क्वेश्चन 10 कडे जावा. डायग्राम 5.6 पुस्तकातले 5.6 नंबर आहेत. 5.7 कोण आहे? ड्राय सेल, H2O2 फ्युएल सेल आहे. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड 4 मार्काला एकदा आलाय तो प्रश्न. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लीड स्टोरेज सेल. पहिल्यांदा हा प्रश्न करायचा. नंतर काय करणार तुम्ही? कोहलार्श लॉ करणार. ओके, त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स करायचे. हे जे इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl आहे ना, त्याच्या रिएक्शन्स करा आणि कॅथोड आणि एनोड वर कोणता बघा. मोल्टन म्हणजे वितळलेलं आणि ऍक्वियस NaCl म्हणजे पाण्यातलं सोल्युशन. मग एनोड आणि कॅथोड. एनोड जवळ दोन्ही ठिकाणी क्लोरिनस गॅस आहे, पण कॅथोड जवळ इथं हायड्रोजन रिलीज होतोय का बघा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सॉल्ट ब्रिज. ओके, हे 5.6.2 पेज नंबर 103 वरती काय सेल रिप्रेझेंटेशन. मग डबल व्हर्टिकल लाईन केव्हा, सिंगल व्हर्टिकल लाईन केव्हा द्यायची, कॉमा कधी द्यायचं, MCQ साठी येतं लक्षात घ्या. EMF सिरीजचे ऍप्लिकेशन. मग हा टॉपिक जास्त वेळ घालवायचा नाहीये. ओके, मग तुमच्या लक्षात आलं का मी काय द्यायला लागलोय तुम्हाला ते. 6-7 मार्काचा हा टॉपिक आहे. ओके, ह्याच्यात डायग्राम 2 मार्काला येते. कोलार्स लॉ येण्याचे चान्सेस मोस्ट आहेत. हे आहे ना 5.1 एक्सरसाइज. लॅम्बडा इक्वल्स टू 1000 K अपॉन सी. सोपं आहे लक्षात घ्या. एकदम सोपं आहे. तर दुसरा आहे केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्स मध्ये पहिल्यांदा हा प्रश्न करा. ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलर मधला डिफरन्स. ते झालं की दुसऱ्यांदा इंटिग्रेटेड रेट लॉ करा आणि तो गॅस स्पेस साठी सुद्धा करा. ओके, रेट एक्सप्रेशन म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगतो बरं का. ही रिएक्शन आहे 3A प्लस 2B गिव्स 2C आणि 4D म्हणूया आपण. हे दोघं रिएक्टंट आहेत. मग -1/3 DA/dt. तुमच्या डोक्यात आलं का रेट एक्सप्रेशन? -1/2 dB/dt. इथे फक्त 1/2 dC/dt. 1/4. अरे हे रेट लॉ नावाचा आपला बघा. मी तुम्हाला सांगतो पॅनिक होऊ नका. सगळे लॉ करा. इथंच 10 प्लस मार्क मिळणार आहेत. पण हे प्रश्न का नाही करायचे लक्षात घ्या. इथं पण इंटिग्रेटेड रेट लॉ झालायच आपला. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन किती वेळा विचारलंय. हे बी राहिलंच. एक्झाम्पल्स 130 पानावर बघा. अमोनियाचं डिकम्पोजिशन ही झिरो ऑर्डर रिएक्शन आहे आणि ऑर्डर ही एक्सपेरिमेंटली फाइंड आउट करतात. आपण गेस करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला ते एक्झाम्पल्स हे लक्षात ठेवावं लागेल. अरेनियस इक्वेशन तुम्हाला सांगतो. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, सुडो युनिमॉलिक्युलर रिएक्शन, एक्झाम्पल्स ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन हे पुस्तकातले एक्झाम्पल येतात. रिएक्शन इंटरमिजिएट कशा ओळखायचा? पहिल्या रिएक्शन मध्ये जो तयार होतो समजा असा आहे की A गिव्स B प्लस C आणि B प्लस D गिव्स E. मग पहिल्या रिएक्शन मध्ये B तयार झालाय, दुसऱ्यात तो यूज होतोय, मग तो रिएक्शन इंटरमिजिएट आहे हे लक्षात घ्या. ओके, बर आता सगळ्यात इम्पॉर्टंट एवढेच प्रश्न करायचे आहेत का? हे थोडक्यात चाललंय आपलं. क्विक रिव्हिजन आहे लक्षात घ्या. तुम्ही अगोदर केले असतील इतर प्रश्न त्याची रिव्हिजन करा. नाही तर इलेक्ट्रो केमिस्ट्री म्हणलं की डायग्राम, केमिकल कायनेटिक्स म्हणलं की इंटिग्रेटेड रेट लॉ, डिफरन्स आहे त्याच्यात, अरेनियस इक्वेशन आहे. मग इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये नर्स इक्वेशन पण आहे. ही व्हॅल्यू हे आले परीक्षेत. नर्स इक्वेशन मध्ये RTF असतं बघा. त्याची व्हॅल्यू 0.0592 असते. हे पण विचारलंय. डोकं शांत ठेवून एका तासात रिव्हिजन करा. 13 मार्क फिक्स आहेत लक्षात घ्या. मग बघा मोजून 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे. मी असे पुढचे पण टॉपिक सगळे तुम्हाला देणार आहे क्विक लवकर. 7, 8, 9 वाजायच्या आत. आणि तुम्ही ठरवा. अरे पहिले 4 टॉपिक करून जावा 25 मार्काची तयारी होईल. अजून 2 वाढवा, अजून 13 मार्क झाले आणि 25 आणि 13 काय झाले? 38. पॉलिमर आहे. केलंय तुम्ही. ग्रीन केमिस्ट्री नाही केलं तुम्ही. केलंय की मग कशाला उगाचच तणाव करून घेताय? नाही 70 पैकी 70 मार्काचं अटेम्प्ट झालं. पण मी मॅक्सिमम अटेम्प्ट करणार ना. एवढं वर्षभर कष्ट घेतलंय आणि शेवटच्या क्षणाला ते वाया घालवू नका. टेन्शन, पॅनिक. अरे मी कॉमेंट बघतोय बरं का आणि कॉमेंट बघूनच मला हा व्हिडिओ तयार करू वाटला बरं का. म्हणजे मुलांचे कॉमेंट बघा की ग्रेस मार्क बद्दल सांगा. अरे ग्रेस मार्क मिळून तू पास होणार आहे तुझा विचार घेऊ नका. ओके, बर तुम्ही जे काम करत आहात बघा, कौतुकाचं जाऊ दे म्हणूया आपण. त्याने काय लिहिलंय बघा की माझा खूप जास्त डोकं दुखतंय, आजारी आहे मी, डॉक्टरांनी रेस्ट घ्यायला सांगितले. ओके, मग बाळा तू तणाव घेऊ नको. होतोय अभ्यास, रेस्ट थोडीशी घेऊन आणि बरं वाटलं ना अभ्यासाला सुरुवात कर थोड्यात लग.
एका मुलानं मात्र कॉमेंट काय भारी केलं माहितीये का लक्षात घ्या, की सर सगळे म्हणतायत, की फिजिक्स अवघड गेला म्हणून केमिस्ट्री होत नाहीये. माझं उलटं झालंय म्हटलं, की फिजिक्स एवढा सोप्पा गेलाय त्याच आनंदात मी राहिलो आणि केमिस्ट्री राहिलाय. आलं का डोक्यात? हे बी नको आहे. ओके, मग थांबवतो मी 2-3 मिनिटाचा व्हिडिओ. 5 मिनिटं झाली. चला ठीक आहे. ओके. हे प्रश्न करा तुम्ही. स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचं असलं तर घ्या. हे आणि त्याच्यानंतर केमिकल कायनेटिक्स. ओके. ऑल द बेस्ट.